मी तुम्हाला सर्वाला नमस्कार करतो। तरी पण मला एक आनंद झाला की मी खेळत व्हा इकडं तिकडं पोरं, पण या आध्यात्मिक ज्ञानाला मला फिकर होते की हे एवढ्या अज्ञानामध्ये अज्ञानपणामध्ये अंधारामध्ये याला कोण मागल। तर मी काय रडत होतो काही वेळा। हे सर्वांना पाहिलेलं आहे, पण ते दुःख काही लोकांना काय सांगता येते। म्हणजे मी रडत जे होतो जगासाठी बुडत असे जना देखोना डोळा, म्हणून कन्वळा येत असे तुकाराम बाबा मला। जरी मी तसा नसल ते सांगता येत नाही, दाखवता येत नाही, पण ते जे माझे स्वप्न होते की माझा भारत, माझा समाज आणि आपला हिंदू धर्म जे मानव धर्म आहे हे मला काही भिन्न भिन्न दिसत होता। आणि ह्या भिन्न भिन्न धर्मातून हे माझे मामूली माणूस, हे जंगली माणूस, याचं कोण ऐकत। पण ईश्वरानं हे माझं ऐकलं आणि आज घरापर्यंत हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे, म्हणजे याचं कारण काय। इतक्या अज्ञानामध्ये जर एवढी प्रगती आली, उन्नती आली माणसात, बाया पोरी मुलामध्ये, तर याचं एक कारण आहे। हे म्हणजे हे आत्मा जो आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक म्हणजे आधीचा आत्मा शंकराचा, आधीचा आत्मा सदाशिव जे म्हणजे ते सुरू राहतं मी शंकराबरोबर, तर ते ह्या जीवाला आणि जीवाला सद्गुरू केव्हा सदाशिव केव्हा अमर म्हणजे मृत्यू नाही असे अनेक शब्द संतांना दिले। त्याचा सूर्य आहे, आधी अनादी आध्यात्मिक ज्ञान म्हणजे हा सूर्य आहे, सृष्टी आहे, हे केव्हा तयार झाले कोणाही ग्रंथामध्ये उल्लेख नाही। सदाशिव म्हणजे हे आता ह्याला गुरु करायची काय गरज आहे। रोज निघाला सूर्य काही युगापासून यानं रोज काय झालं ते पाहत असते। तर असं हे माझ्या लक्षामध्ये आलं आता हे सूर्यासारखं की आधी सूर्याच्या बराबरीचा जर आत्मा आहे तर याला गुरुचा काही संबंध नाही। आणि जगद्गुरु सद्गुरु निराकार निर्गुण अविनाशी अखंड अमर जे म्हणलेलं आहे इतके शब्द आत्माला आले। आणि त्याला ह्या पातंजलीचं एक उदाहरण आहे। पातंजली योगदर्शन आहे की काही पहिला सुरूला काही लोक म्हणत होते फुलाजी बाबा पशी जाऊन प्रत्येक माणसं हलतात काहून, डुलतात काहून, मला काही माहीत नव्हतं। मग जेव्हा पातंजली माझ्या वाचनामध्ये आली तर त्याच्यामध्ये काय आता सांगल्या ना, एक जर जेव्हा पेटका असला तर लाखो देव पेटतात पातंजलीमध्ये। मग हे लक्षात आलं माझं, तेव्हा भरून गेलं हे लोकांचे की बनू द्या काही, पण आज न उद्या हे प्रकाश होणार। तर आज हे तुमच्या पुढे प्रकाश आला। जे मला शंका होती ते म्हणजे जगद्गुरु म्हणजे हे शरीर नव्हतं, शरीर नाही हे नाशिवंत आहे, पण शाश्वत ईश्वरामध्ये जो चालणार अमर अविनाशी म्हणजे परमेश्वर मध्ये आत्मा। हा जीव देव आहे, आजपर्यंत कोणाचा उघडा सांगला नाही। इकडे जा तिकडे जा तिकडे जा, पुढे दिशाभूल करून टाकली, पण आपल्या आत्मस्वरूपाला आता गीतेमध्ये सांगलं की अजून आम्ही सर्वांमध्ये हो, माझ्याशी पान हलत नाही। त्याला अजून म्हणला की आम्ही आघाडी माणसानं तो कसा आहे, कोण्या रूपान आहे, मी कसा पाहू। त्यावेळेला गीतेमध्ये कृष्णानं अर्जुनाला उपदेश केलेला आहे की तुम्हाला ध्यान म्हणायला लागलो, त्या अनेक रूपानं बोलले संत, मी ध्यान सांगायला लागलो तर अर्जुना मला ओळखण्यासाठी जागा एकांत असावा, तेथे करो नसावा, आधी असम साधावा, मग साधावा हम भाव, व्यान नाडीचा वळावा, नेवाद शोधोरा अर्जुना, तेथे मी मोराच्या डोळ्यासारखा हो। हे फुलाजी बाबा गीता कोण वाचली नाही, मी सर्वांमध्ये आहो। उद्धवाला देखील हेच बोध केला उद्धवा की मी देखील असाच आहो। आता कोण्या रूपानं आहे, कृष्ण गेला का, आज कृष्ण आहे म्हणला
त्याची ओळख आज मला या गीतेतून तुम्हाला सांगायला लागलो. आत्मा म्हणजे कृष्ण आहे, माझ्याशी पान हलत नाही. म्हणजे महापंचभूताचा आत्मा बनलेला आहे. आणि हे आत्मा जर बंद झाला या ईश्वराचं ज्ञान होते, काही मोठी गोष्ट नाही. आता या बाबांना सांगलं मुरकुळे बाबांना आता की तुम्ही स्वतः काही करू शकता, या संसाराला पायाखाली घालू शकता. तुमच्या हातामध्ये सामर्थ्य हात मार्ग आहे. आणि हजारो वर्ष, चांगले वर्ष, 1400 वर्ष जगला, तुम्ही जर जगू शकताय मला विश्वास आहे. आणि हात उठा, तुमच्या मनाला तुम्ही करू शकता. जन्म घेता ऋषी मुनी तुमच्या हातात तुम्हाला तयार करता येतात. की कुंतीचा शब्द आहे सूर्यमंत्रानं, बाईनं करणं. सूर्यमंत्रानं मंत्र दिला लग्नाच्या आधी, सूर्यमंत्र जपला आणि मुलगा झाला. पांडव प्रतापामध्ये आहे. तुमच्यात किती ताकद आहे, किती माणसात ताकद आहे. पण आजपर्यंत हे आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आत्मा काय, परमात्मा काय, आपण कोण आहोत, कुठून आले, या माणसाबद्दलचा विचारात कुणीही गेला नाही. ग्रंथामध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये आहे. पुन्हा एकानं सांगलं पतंजलीमध्ये की बाबाजी तुम्ही ह्या तुम्हाला एवढं ज्ञान झालं तर आम्ही अज्ञान लोकांना आम्ही कसं करावं संसारिक माणसानं. अरे मला काही मोठी गोष्ट नाही, पतंजलीमध्ये गोष्ट आहे. मला पाय तू लहान आहे ना, तू मायबापाची सेवा करत जाय. आणि मामा काका दादा असं म्हणत आहे. प्रत्येक तुझ्या मायबापासारख्या वडिलांची सेवा मर्यादा करत 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 तू राह असं म्हणा. आणि मग काय होते म्हणे, अरे म्हणे वडिलांची सेवेपासून ज्ञान मिळते बसत आहे, त्याचा फक्त अभिमान करू नको. त्यांना ऐकायला म्हणलं पाय तुला सांगतो मला देवयाची गोष्ट आहे. या वरात आंबे पाहिले का म्हणे, हो म्हणे आंब्याचं झाड पाहिलं. मग त्या आंब्याला आंबे येतात ना म्हणे, हो म्हणे ते पिकतात ना म्हणे, हो म्हणे पिकतात म्हणे. ते आंबा पिकल्यावर आंबा सांगते का मला येऊन खाय म्हणून नाही म्हणे. ते पाखरं येते ना त्यात खाते म्हणे. तसं म्हणे आंब्यासारखा पिकतो तूही बी तुलाय बी. लोक गुरु केव्हा देव म्हणतात. हे पतंजलीचं सिद्धांत तुमच्या पुढे. गुरु केला नाही, पूजा नाही, मंत्र नाही. हा पतंजलीने याच्यावर माझ्या विचार केला की वाढतो आधी अनादीचा आत्मा आहे, तर याला गुरुची काय सवाल आहे. आणि तोच गुरु आहे म्हणजे हे पंचतत्व बस झाले आत्मा, तर त्याला काही करू शकते. पण फक्त तुमचं रहीन सहीन चलन वलन जिसकी है सही उसके गिदर्भ के ना कहीं. हा मानवाचा पालफळ दुसरा कोणताही देव नाही. आणि आर्याच्या देवानं आपल्याला आंधळ करून टाकलं आणि आपल्या आत्मस्वरूपाला विसरलो. हे प्रत्येक तुम्हाला सांगते, लेकरं देखील तुम्हाला सांगते. हे ईश्वराचं दर्शन होते. हा स्वतः मी सांगतो. आता मुरकुळे बाबा म्हणला तुम्ही माना ना माना, मी स्वतः की 1400 वर्ष जगला, मी 20 वर्ष जगलो. ये मी हिरा करते मला, ये मी आयला समजते. आणि घातलं घेरलं म्हणत नाही. चांगले 1400 वर्षे कसा जगला, मला 10 वर्ष दे सवलत. तू आहेस ना, तू सगळं करतोस ना. यामध्ये आत्माला म्हणलं तू मी आत्मा कळाला मला की आत्मामध्ये एवढा पौर आहे पंचभूताच्या. मग दुसऱ्या देवाला काय भीक मागायची. आत्मालाच म्हणलं की हे मला दाखव. आणि सगळ्या संतांना आत्मालाच म्हणले किंवा पंचभूत म्हणले की नाही, जीवाला देव म्हणले, सगळ्यांना म्हणले. मग 10 वर्ष मला वाटतो रे सरा गवा आहे. तर खरं 10 वर्ष निघले. पण 10 वर्षानंतर आकाशवाणी झाली, तेरी मूर्ती व्हाय तेरी मूर्ती वा सत्य सांगतो मी. आता येऊ नाही माझ्या घरी, मी तारीख वाद जे मला स्वप्न पडलेले येऊन ठेवा लागलं. प्रधान मास्तर त्याच्यापाशी की मला पाहू दे 10 वर्ष दिले. आता मात्र काही जमत नाही. आकाशवाणी 4 सालाची आकाशवाणी झाली, तेरी मूर्ती व्हाय तेरी मूर्ती व्हाय. 4 साल ऐकालो लाऊडस्पीकर. आणि दुसऱ्या माणसं बसून दिसायला म्हणत ते लाऊडस्पीकर कोणा लावलं म्हणजे आम्हाला ऐकवायला नाही. मी आलो माझी मूर्ती व्हाय. 10 वर्ष गेले. तर असं खरंच 1 महिना अन्न पाणी बंद झालं. वारी आता जातो जातो जातो. ते दृष्टांत घडला ते सांगत नाही. जेवण आहे म्हणे या ध्यानामध्ये किती ताकद आहे, हे बढाई नाही. आणि तुम्हाला प्रसंग आले तर तुम्ही टाळू देखील शकता. हे सत्य आहे. मग असं करत करत
काय संकट होत निघून गेलं, वाचलो. तर नंदी ढवळा नंदी आला मला आणि केळ, 2 केळ माझ्या हातात होते. बैलाला मी एक केळ चाललो, केळ चालताना हातातला केळ हातात धरला. एवढा चालते म्हणून मला ते केळ सोडून दिलं. आणि 3ऱ्या दिवशी मला एकदम शरीरामध्ये प्रकाश झाला सगळा. शंकू वाजला. शंकू आता शंकूचं नाही, मला शंकूनं वाचवलं. ते बैल गेला की शंकू वाजला. तर काय आता मंदिरामध्ये शंकू होतं. आता हे आम्हाला काय पटून द्यायला महाराज, शंकू या मंदिरात जर वाजला, जिथपर्यंत आवाज गेला तिथवर सणी येत नाही, दुःख दरिद्र येत नाही. हे सत्य आहे. पण ते नसून ते नंदी आला आणि आकार शंख वाजला जोराला की सकाळ मला जाग आला. त्या सोळा शिरामध्ये बरा झाला. असे करेल पुन्हा 15 वर्ष झाले. पुन्हा आणि काय आकाशातून असं एक माडी दिसायची मोठी सिमेंट, एक पिंजऱ्यामध्ये वाटं लावलं खाली. आणि ते माणूस नाही काय ना असे चक्र. आणि मला एक माणूस धरून नेला. जवळचे माणसं गेले आणि म्हणे यावर बसा. मी म्हणलं हे माणूस नाही, वरी काहीच नाही, हे पिंजरा आला कसा आहे. आणि त्याला काटे पिंजऱ्याला असे मधात बसाय बाजून बघावं आणि वरी काहीच नाही. तिथं गेलो. देवा म्हणलं हे काय, मला काहीतरी संकट आहे. तटकन गेलो. 20 वर्ष मी ध्यानावर जाऊ. ज्याला तुम्ही समाधिस्थ बसता त्याला तुमचा एक कधी तुमच्या अंगाला हात लावणार नाही. लक्षात ठेवा. येईल बाजूला फिरेल तर त्याला माहिती आहे की हे जे आहे मला जाळून भस्म करते म्हणून हे माहिती आहे. मला अंगाला हात लावून येत नाही. ते स्वतः 20 वर्ष घेतलो. एवढी ताकद आहे. आणि पुन्हा काही कीर्तनामध्ये लोक म्हणले ना, काही म्हणतात आजवर होतो स्वर्गवासी आलो याच कारणाशी. यावर मी विचार केला मी काही की स्वर्ग कुठं आहे. इंद्रवरी होता, वरी आहे. इथं काही केलं वडिलाचं, काही गाई बेलं दिले तिथं दूध खायला जाते. इथं पोळ्या चालल्या, इथं यज्ञ केला तर तिथं जाते. मग स्वर्गानं फिरलो मी. तिथं इंद्र बी नाही ना, कोणीच राहायचं तर काहीच नाही. माही नाही, वरी काहीच नाही. त्यावेळेला अरे याचा अर्थ काय होते, आदर होतो स्वर्गवासी आलो याच कारणाशी. आणि काही मी ह्या गोष्टी ऐकल्या की जिथून आलो तिथं जायचं. ह्या 2 गोष्टी मला जाणू लागल्या. कुठून आलो कुठं जायचं, इथं जन्मलो. आता कळाला की स्वर्गमध्ये याला स्वर्ग म्हणतात. लक्षात ठेवा. आपल्या मराठीमध्ये याला स्वर्ग म्हणतात, कोणी आकाश म्हणते याला. आपल्या पित्याच्या डोक्षामध्ये स्वर्गामध्ये होऊन म्हणजे आपल्या पित्याच्या डोक्षामध्ये होतो. तिथून उतरलो. पृथ्वीमध्ये ही माता आहे. इथं प्रवास केला पित्याच्या जीवानं. आणि 9 महिन्याच्या नंतर मायाचा खेळ पाहून हे मला ज्ञान झालं. आणि संसार करून माया पाहून आता जायचं कुठं, जिथून आलो तिथं. ज्ञानेश्वरी वाचून पहा. जळीचे लवण जळीची विरी. ह्या जन्म ना बघड. जळीचे लवण जळीची विरी म्हणजे पाण्यापासून खडा झाला, मिठाचा आकार आला आणि पाण्यात टाकला, विरघळून गेला. तसं अरे हे मला ज्ञान झालं. आता जिथून आलो कोण्या स्वर्गात होते कळालं. पित्याच्या डोक्याला स्वर्ग म्हणतात. आणि तिथून आलो आणि तिथं जायचं. गीतेमध्ये अर्जुनाला सांगा, अर्जुना देह सुटते वेळेला कसा देह सुटते त्यावेळेला तू माझ्या स्वरूपाचं ध्यान कर. तो आणि मी अखंड आपणाला राहू दोघं संग. तर ते आता काय करायचं आपणाला, तुम्हाला या संसाराला कटाला असा सर कोणाला पुशाला कोणाला की येणं जाणं. किती वेळा जन्मावा, किती भोगा तुकाराम महात्मांचे माझ्या लक्षात आलं. मी दुःख भोगलेलं हो. आणि मग आता काय करायचं. आता माझे एक मागणं आहे का की हे या मिठासारखं आणि कृष्णासारख्या अर्जुनासारखं मरते वेळेस तुम्हाला संसार पायाखाली घालायचं. जन्म आला की संसाराला की गुन्हा आलं, आता रोग आला ते. मग हे उपाय आपण करा सोडवलं जे म्हणतात तुम्ही. त्यावर मी विचार केला आहे की आपल्याला मरते वेळेला हे ध्यान लावायचं. आजपासून तुम्हाला ध्यान लावायचं. पुढच्या गोष्टीवर लक्ष राहू.
लेकरं बाळ धन संपत आपली आपण करा सोडवं नाही संसारात राहून तुम्हाला कधी यांना पृथ्वीला म्हणजे त्याचा उलगडा करून करतोय. आणि माझं पहिलं विचार माझा तेच विचार आहे की ध्यान करत करत मरते वेळेस आता मी सांगलो गेलं माझ्या माणसाला काही मुलाला सांगलं तुम्ही मरते वेळेस कोणी कर्मा करायचं नाही, कोणी लढायचं नाही, माझ्या माणूस घेऊ देऊ नका. हा मी तयारी झालेली आहे. पण आता ईश्वर काय करते की पण मी सत्ताच्या वस्ताला मागतो, ग्रंथाला मागतो, मला अनुभव आलेला आहे. हा जीव लहान नाही खरा, दुसरा कोणी समानणार नाही तुम्हाला मला विश्वास आला. मग दयाच्या मला आता घरी सांगलं माणसाला की असं बसून लेकर संपत्ती कोणी कुणाचे लक्ष फक्त आपल्या आत्मस्वरूपाचे लक्ष करा. नक्की तुम्हाला जर संसार उपायाखाली घालायचं जनावरासारखं आणि पुन्हा नाही त्याला नाच आहे की मागाला परिहार पुढी नाही शेणं. तुम्हाला जर काम करायचं असं एकदा संसार पायाखाली घातला तर पुन्हा तुम्हाला हा संसारा येणार नाही. याच कामासाठी कोणा या समाजाच्या कार्यासाठी शक्ती रूपाने जीव कोणा बाईच्या शरीरामध्ये जाऊन त्याला अवतारी पुरुष म्हणतो आपण, पण तो वेगळा आहे. आत्माला अवतार नाही, शरीर धारण करून दुसरं कोण्या तरी शरीरामध्ये बरोबर करून जगाचं काम करू शकता तुम्ही. हे भारताची संस्कृती आहे, लक्षात ठेवा. हे माझा अनुभव आहे. हा माणूस लहान नाही. काय एक ग्रंथाच्या ग्रंथामध्ये सांगलेलं आहे की ईश्वराने वाटून गोष्ट केली. चिळाचे गुंडले आपले ईश्वावर गोंधळे हरिहराचा मूर्ती विंदुल्यात येते जाते जे आहे. अरे हे पूर्ण सुवासा आहे, कम्प्युटर आहे. हा केवढा आहे विश्वामध्ये जे तुम्ही म्हणता. तुम्ही स्वतः गुरु जर म्हणलं ना 10 इंद्रिय आहे, 9 इंद्रिय, 9 इंद्रियाच्या फलकाचा 10 वेद आहे. कुणीचा मालक हलराचा एक त्याच्या डोळ्या भरभर तुम्ही डोळे लावून 5 मिनिटामध्ये तुम्ही ईश्वरगमन करू शकता. आणि ते आज आहे. तुम्ही जे वर्णन करायले ते सत्य आहे. हे शरीर नाही माझं सत्य, पण जे संतांचे पुरावे तुम्ही जे द्यायला लागले माना लागले ते आज आहे. ज्ञान लोपले झाली ह्याची ज्ञानाची कोणाच्या म्हणण्यानं वाटतो त्यांना कुठे बोवाना हे सत्य आहे. परंपरा 17 वर्ष चालत आली, ज्ञानेश्वरा पर्यंत आली आणि तिथं ज्ञान लोपलं होतं. तेच आज आपल्या पुढे आलेलं आहे. हा फुलाची भावना तयार केलं नाही आणि हे चाले होतात. याला काय म्हणतात तीव्र संवेग. आता हे समजेल का? ही ऋषीची भाषा तीव्र संवेग, उत्थान दिशा, रेचक कुंभक विलास पिंगला शिशुना परा पचती मधमा हे मंत्र आहेत. आणि एवढे जे शब्द आहात पुरे शरीरामध्ये आहेत आपल्या. नका यमुना सरस्वती कावेरी रविशेषे तारे सकुबाई रविशेषे तारे आहे त्या गावाचे. जे पहा गबाई ते पहा तरच धर्म आहे. सकुबाईचा पुरावा आहे. हे सगळे दशद्वारचे काम असते. आणि ते आम्ही प्रत्येक 2 माणसं करून ठेवायला लक्षात ठेवा. पण माणूस असा पाहिजे पैसा मोठेपणा दिलं. मी काही लोकांना पण महाराज होऊन बसले आणि समाजामध्ये आधी बांधून ठेवल्या. मुलाचा चोरी करायचं काम पडलं. एवढी संपत्ती असून लपून ठेवायचं काम पडलं. म्हणजे याच्यात वेगळं रूप करावं लागले. पहिल्या रूपाकडे चालेल 4-5 माणसानं समाजा बांधून ठेवल्या. आज माझ्या पुढे कुठं आहे धर्म याचा ना रोपले की काही लोकांना लुटाय काहीतरी मानापाना करायला शिदा प्रसन्न केल्या आणि पैशाच्या आणल्याचा मानाचा आणि संपत्तीचा आपल्या नाश केला भारताचा. हे हे मोठेपणा म्हणजे मानासाठी या संपत्तीसाठी या खऱ्या आपल्या भारताच्या संस्कृतीचा सत्यानाश झाला. हे मला दिसून आलं. आज माझ्या पुढे आणि 2-3 महाराज आता होऊन बसले. तर जायचं काम नाही तिकडं. सगळं सुरू केलं. हे फार हे आहे ज्ञान रोपविलं जगे हे मला भे वाटलं. हे काही करायला थोडं आहे. भारताची संस्कृती आहे माझी आहे. वाईट वाटते. हे लहान नाही. काय म्हणले तुम्ही अगोदर गुरु करते गोचर
कानी जे पेरिले डोळाते उगवले व्यापक भरले तिन्ही लोकी. तुकारामाचा एकच गुरुकुलीचा शब्द आहे. कोण्या महाराजाला विचारा जाऊन सनी हा शब्द एवढंच शब्दाचा भावार्थ विचारा. तिन्ही लोकी. एवढा मोठा खजाना आहे आपल्याला दिलेला. आता साहेबांसंग बोललो मी ते मंत्री असते त्याला सांगलं का हा तुम्ही लहान नाही, ईश्वर ईश्वर म्हणत बसू नका. तुम्ही देव आहात जनतेचे, भारताचे देव आहात तुम्ही भारताचे देव आहात आणि भारताच्या चराचराचे तुम्ही रक्षक आहात. मग त्याला सांगलं त्यानं भरून घेतलं. मोठा पडत ते परमजीतील घरामध्ये बोलले नाही. तुम्ही सर्व काय ते ब्रह्म विष्णू म्हणता. तुम्ही मंदिर बांधले ब्रह्म विष्णू मध्ये. रामाला मायबाप आहे, तुकाराम बाबाला आहे, जनामिराला मायबाप आहे, मला मायबाप आहे, कृष्णाला मायबाप बंदीखान्यामध्ये जन्मला आणि ब्रह्म विष्णूला जन्मोत काऊन नाही. ते कोण? येथा मला धोका झाला. सत्य ब्रह्म विष्णू आहे तर मग कोण का नाही त्याला? तीन गुण ब्रह्म विष्णू रत्तम सत्व, तीन गुणाला ब्रह्म विष्णू म्हणले. आणि काय झाले या देहामध्ये ब्रह्म विष्णू असून सने स्वतः तुम्ही विष्णू ब्रह्माचा अवतार असून आम्हाला बाहेर मूर्ती दाखवल्या आणि पूजा करायला लावल्या आणि स्वतःच्या तुमच्या आत्मस्वरूपाला विसरले. इथं भारताला धोका झाला. लक्षात ठेवा तुम्ही. इथं प्रत्येक माणूस गेला बाजूला. शंकराच्या पुढे मूर्ती आहे का? पडकड आहे का? पलकड मूर्ती पूजा कुठून झाली? कृष्ण आणि रामाकृष्ण मूर्ती पूजा झाली आणि तिथून अलकड 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. या पुराणामध्ये आमच्या भारताची संस्कृती पुरी नष्ट झाली साधू संतांची आणि सर्व नकली आलं म्हणत तीर्थवर्त. आणि काही लोकांना टीका केल्या तर त्याला चाललं नाही. राज्य होते त्या लोकांनी तुम्हाला सांगतो मी तिथं मध्ये काही गडबडी झाल्या आणि आपल्या धर्माला गरमी लागली. आध्यात्मिक आत ग्रंथ निघाले. आता तुम्ही वाचून पहा. सगळ्यात तुम्हाला हा माणूस आहे हे विचार करा तुम्ही. हा माणूस केवढा आहे. आणि जरखान्यामध्ये मला नेलं. जलमध्ये ते स्वकीच होता म्हणजे आध्यात्मिक होता विसरते. आपल्या सटर जेलमध्ये नेलं. त्याच्यात पटकन ठेवलं त्यानं. पुढे त्या दिवशी मधामध्ये असे तट्ट टाकला आणि माझी तारीख घेतली त्या बोट करायला जास्त कैदी लोकायला आणि त्या पोलीस लावले. वजन बंद केले आणि मधामध्ये कोरे मोकळे केले आणि माझं भाषण ठेवलं तिथं. तर त्याला मी म्हणलो सगळं झाल्यावर बाबा मला देवाचा पत्ता लागला पण माणसाचा पत्ता लागला नाही. तुकारामी होते त्या दिवशी कारण असं केलं वरच पाय. तर तेव्हापासून मी शोधात हो अजून मला माणसाचा पत्ता लागला नाही, लागणार नाही सत्य. हा मारुती तुमचा आहे. आकाशानं जात होता. आकाशानं ते शोधात ह्या माणसानं एक जहाज बनवलं आणि 1000 माणसं डोक्यावर घेऊन चालला. बिनशक्तीचा गोळ्या तोंडाचा. आता इकडं आहे का लक्ष तुमचं? आम्ही तेच करत बसलो पण मारुतीने जे काय कार्य केलं त्या माणसाला घेऊन सनी आज 1000 माणसं घेऊन आपल्या डोक्यावर चालला मारुती. तिकडं आहे का लक्ष? किती अज्ञानपणा या काळाला आपणाला. कौसवानं आकाशवाणी झाली होती की 8वा पुत्र तुझा दुश्मन होणार आहे. ते तुमच्या खिशात आलं आणि अमेरिकेचा अक्षर लोक सवड आहे ना तरी आम्ही तुमचं डोक साधून उघडलं तर नाही. तेवढे हा तुम्ही सांगा. आणि या माणसानं टीव्ही आहे. हे डोळे आंधळे माणसं त्यातले माणसं त्या टीव्हीच्या आधारानं या माणसानं ते यंत्र बनवलं आणि ते पोलीसवाले मिलिटरीवाले असे घेऊन चालले. हे डोळे तिथं काम करायला लागले. सांगा केवढा माणूस आहे. याला विचार. हे मला दुःख आहे पण आता तरी मी लक्ष करा. कोणी राहत नाही आत आपलं कोणी नाही. ज्या सृष्टीच्या खाली झाल्या तेव्हापासून हा प्राणी तुमच्या सरळ सोपून दिलेला आहे. कुठून? तेव्हा स्त्री पुरुष इथून लेकराच्या रूपाने सेवा पाटील सरपंच सरळ करत 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 राजे मंत्री सरपंच पोलीस इंतजाम
कलेक्टर मिनिस्टर सरे हे कोण्या देवासाठी केले? तुमच्यासाठी. मग तुम्ही कोण आहात आणि देव कोण आहे हे तुम्ही आता लक्षात करा. कुठं आहे हे? कोण काम करायला लागला? हे कोण टाकलं टेंट? हे कोणता फुलाजी बाबाला मानायला आता का राहते टाकलं काय ना? काहीतरी का पैसे तरी दिले का तुम्हाला? कोण आहात तुम्ही? हा माणूस. आणि तिकडून देव मागला नाही, मला माणूस द्या, मला माणूस द्या. मी बी माणसं मागायला लागलो. मला बी देवाची गरज नाही. देव मला माणसा माझ्यासारखाच आहे, असाच आहे. आता चांगलं ब्रह्म विष्णू आहात, हे शंकराचा अवतार आहे, ही तेव्हाची पार्वती आहे आणि तुम्ही विष्णू आहात, ही तेव्हाची लक्ष्मी आहे. त्याला माहिती तुम्हाला मला कळालं तुम्ही बी लहान नाही, हे सत्य. ज्ञानेश्वर बदलला म्हणला अवघ्याची चराचर ऐश्वती माझे घर, दयाची म्हटली ऐश्वती मोहन आपण चराचर. म्हणजे ब्रह्मरूप किंवा विश्वरूप तिथे जर माणूस गेला तिथंच मोक्ष सर्व तुमच्या हातामध्ये आहे. पाप पुणे करुणे जन्माय तो प्राणी नाही हानी केली म्हणे आपल्या आत्मस्वरूपाला सोड एवढी हानी झाली आपली आणि दुःख भोगायला लागलो. आणि आपल्याला आपण करा सोडवणं कशानं करायची? कशानं करायची? काय हत्यार आहे त्याला? कोणती पूजा आहे? किती गेले तीर्थावर्थाला, किती गेले स्वर्गाला, किती गेले? काय रिपोर्ट आले तिकडून सांगा. मना 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 झालं. पण आता मना मना करू नका. तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही जे करा तुमच्या हातामध्ये आहे. ह्या माणसाच्या हातामध्ये सर्व काही आहे. हा लहान माणूस नाही माझ्या पायात आहे, तुमच्या प्रत्येकाच्या पायामध्ये फार तो करत नाही. आता आपली कमाई करायची, जेवढे करसाल तेवढे हे सत्य. आपली जबान खाली जात नाही. तुम्ही म्हणलेले काम होतात. जैशी वासना तैशी पुरवणारा. आता तुम्ही कोणतं कामाला वासना लावायची लावा, हे तुमच्याकडे देवाकडे नाही, तुमच्याकडे आहे. तुकाराम बाबा म्हणला जैशी वासना तैशी पुरवणार. नारायण म्हणजे कोण? तुमचाच आत्मा, तुमच्यातच आहे. तुम्ही वासनेनं काय करू शकता? देवाचा सवाल नाही. तुमचा सुखादुखाचा सवाल तुमच्या हातात आहे. देवाच्या हातात काय नाही. देव ईश्वर आहे, पण आत्मा तुमच्या कोणत्याही सुखाचा सहभागी नाही. तुम्ही शरीरासाठी जेवढं करसाल तेवढं शरीराला भोग आहे, पण आत्माला भोग नाही. हे सत्य सांगतो तुम्हाला. ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप, जसे करावे कर्म तसे फळ देतो ईश्वर. देव भजन केलं, बाबाकडे गेलो, तिकडे गेलो, इकडे गेलो, देव केले, पंढरी केले, काम की आमचं. तुम्ही काहीच शिकायलं नाही तर देव असा नाही. तुम्हाला या माणसाला दुसरा शिक्षा देणारा दुसरा माणसासाठी विश्राम देव केला नाही. ज्याचे पाप त्याचे मायबाप हे सत्य. तुमचं पाप तुमचेच मायबाप. देवावर लढू नका, दोष देऊ नका. तुकाराम बाबा म्हणा आली भोगाची असावा सादर, देवावरी भार घालू नका. ऐकले? देव म्हणजे जीव. आम्ही काय केलं? दारू पिता, बटके खाता आणि तेव्हा आम्ही भजन म्हणलं, सगळंच केलं. भजन म्हणलं, सगळंच केलं. तीर्थ केलं, दारू पिला, भांडण केलं, पोलीस आलं, धरून नेलं. तुमचं तुम्ही करून घेतलं का? देवानं तुम्हाला दारू पियाचा म्हणलं तिथं घरी पत्नी असून खटखट दिसल्याचा कवाड करायचं जाऊन आणि बटके खायचे. आम्ही सगळंच केलं. देव असं आहे, तुमचे कर्म आहे. हे लक्षात ठेवा. देवाकडे जाऊ नका. ईश्वर आहे मी लक्ष केलं. त्यानं जेवढे चराचर तयार केलं, कारण सर्व काही त्यानं दिले. ज्ञान माणसाला ज्ञान आणि बुद्धी दिली. पण इतर 3 खाणी आता 3 खाणीला शिरप ज्ञानच आहे. आणि आहार म्हणजे बैठून मात्र 4ही खाणीला आहे. पण या तुम्हाला दुर्गत दिलेली आहे एक मोठी. ज्ञान आणि बुद्धी हे 2 गोष्टी मोठ्या दिल्या जातात. म्हणून या माणसाला पाप पुण्याची जबाबदारी तुमच्यावर तुम्ही हाताने करा. दैव दैव मरणी कारळशी जाळलेले गुन्हा फुले तुकडीचा पुरावा आहे. देव दैव देव दैव देव दैव काहीच नाही. देव तुम्हाला शरीर रक्षण करायसाठी आहे तुमचं. तुम्ही लहान होतो, आपला कपडा कळाल्यावर आपला लहान घेतला पहिले, तसा परमेश्वर तुम्हाला पोसायची त्याची ताकद फक्त पोसाय पुरता आहे.
पापा पुण्याचा वालीदार नाही, तुमचा देव म्हणजे आत्मा. कपडा तुम्हालाच नेसावं लागेल. त्याचं काम संडास लघवी आली त्याचा 12 दरवाजा उघडायचा आहे. आता तुम्ही इथं करा का तिकडं करा, देवाकडे हवाला नाही, ते तुमच्याकडे हवाला आहे. स्वयंपाक तुम्हाला करावं लागेल, अन्न आणावं लागेल, शिजवावं लागेल, करावं लागेल आणि तुम्हाला खावं लागेल. देव तुमच्या तोंडात घालणार नाही. कधी मी पाहिला मी, पण तुकारामाच्या शब्दावरून मला कळालं काय आपण दरी आत्मा आहोत. त्याला हे सत्य कुणाच्या हातात आहे का? कारण हे सांभाळायला हे सत्य आहे. पण या माणसाला सगळं त्या तुमच्या हातात आहे. पाप पुणे जे काही म्हणतात तुम्ही देवाकडे दोष देऊ नका, आमच्या कर्माकडे पहा. हे मी जे काय केलं अजून मला समजून आलं. आणि काही लोक म्हणतात मन बेकार आहे, वासना बेकार आहे. लक्षात ठेवा, लय लोकांच्या ग्रंथामध्ये मी पाहिलं जास्त मनावर वासनावर विषय आहेत. आणि तुकाराम बाबा म्हणला कोण म्हणला की मात्र ते एक मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे म्हणले. पण माझं मत आहे की 5 कर्मेंद्रिय हे डोळे, पहिले डोळेच पाप करतात. डोळ्यानं पाप होते. बऱ्या गोष्टी ऐकून राग पाप, त्यानं पाप होते. जिभेनं सत्यानाश केला माझं मत आहे. हे खाली जे आहे मन बुद्धी आहे हे आंधळे आहे आणि खाली पडून होतं. पण हे फोन करणारे किल्ल्यावर बसले 5 चोर राहतं. हे माणसाला नरकात बुडवा लागले. लक्षात ठेवा, मन आंधळ आहे, बुद्धी आंधळ्या, त्याला पत्ता नाही, ते बिलकुल आंधळे असतात. पण हे भोसडीचे फोन करतात, मालक तुम्हाला शिवाय द्यायला रागाला सांगतात. हा मला कुऱ्हाड घेऊन सुटतो तुम्ही, हे ह्याचं याच्यावर लक्ष ठेवा. आणि यालाच कृष्णानं अर्जुन पराकृत जे म्हणलेला फोटो आहे गीतेवर, त्या फोटोचा अर्थ काय? पराकृत हे शरीर आहे आणि आत्मा कृष्ण आहे आणि शरीर आहे अर्जुन आहे. अर्जुना म्हणला हे घोड्याचा रथ मी चालवतो, तू मात्र युद्धाचं काम मागं कर, शरीराला सांगला. शरीर हे अर्जुन आहे आणि कृष्ण हे आत्मा आहे. आणि ते म्हणला मी सर्वाम देव अर्जुना माझी आत्मा. कोण सांगलं पण तिला उघड्या गोष्टी असतात. तुकाराम बाबांना देखील सांगले. आणि हे ध्यानाबद्दल सांगतो तुम्हाला, याचा दोष नाही. हे जेवढे केंद्रवाले लोक आहे ना, तुम्ही ते माझ्यापाशी या, ऐका, पुस्तकं पहा. त्याच्यामध्ये का खोटं नाही, यायला माहिती नाही. पहिल्या मावल्या आता काही गडी आता पुरुष आहात, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही शिकले की मी आता बसतो, मी काहून पडत नाही, मी काहून आरडत नाही. आता इतके दिवस राहून नाही, मी तर किती पडाव खाली टेजवर किती मोठमोठे टेज करायले. मी बसतो ना ध्यानाला. हे कुणीतरी पाहिलं दिसायला सांगलं का तुम्ही स्वतःला घेऊन काय फायदा? आता तुकाराम म्हणाला, कोणी म्हणाल तुम्ही काहीच घेतलं नाही, तुम्ही काय खरं घेतलं काय? बाबा काहून पडत नाही, बाबा काहून आरडत नाही, तुम्ही संस्थानवाल्यानं लोकांना तरी सांगता नाही. इथं नवीन बसायला बिचाऱ्या त्याला माहिती नाही. मग ते काय विचार तुम्हाला सांगतो मी आता, चांगले लक्ष ठेवा. संस्थानवाले आधी असं साधा कृष्णाने सांगला असं बसायचं. हे सरळ हे करून घरात बसा. तुम्ही घरामध्ये जरी बसले तर एक खोली पाहिजे, तिथं पुरुषाचे किंवा बाईचे कपडा नसू नये, जास्त पसारा नसू नये. आणि एक जागा करा म्हणून थांबलेला आहे. आणि स्वतःसाठीच नाही, जेवढा माणूस आहे तेवढ्यासाठी तुम्ही ध्यानाला बसायले. जे शक्य लागते कुणाला मावल्याला, एका खोलीमध्ये एक दिव्याचं जागा करून कोणत्या फोटो ठेवा न ठेवा, फोटोची गरज नाही. आता कळालं तुम्हाला की आत्म्याचं ध्यान करायचं. ती जागा थोडी खोल राहू आणि एकच कपडा राहू, कोणतंही घोंगडं ठेवा, आसन ठेवा, काही बी. आणि त्या जागेला सारू नका. हे ज्ञानेश्वरीत लिहून ह्या गोष्टी आहेत. ती जागा पवित्र ठेवा तुम्ही. आणि जर तुम्ही तुमचं एखादं दुसरं कोणतं काय मग त्या जागेला असं पाणी टाकून जरी लेकराला कुकुल असं वांगायला असा तर बिमारी जाते म्हणून सांगले तुमच्या. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये, ते सांभाळा. आणि हे ध्यान जे करते हे आवडून धरायला लागले. काय आवडून धरा जास्त व्हायला काय मावल्या गडी कोणी बी जास्त व्हायला मग असं करायचं. ते आवडा लागले. पण पतंजली सांगितले की रुकवता कामा नाही.
हे तंग झालं की असं झालं. पण आता आवराय कोशिश करायला, पण आवरत नाही, माणसाला उठून फेकून देते. ही समाधी जर तुम्ही खरंच हे करसाल, कोणाला अनुभव घेसाल, कोणी आपण मग त्या इतकं बस होतं, आधार इतकं मत होत्या, एवढी ताकद हवेसारखं होते, मग वज्रासारखं होते. हे मारुतीला आणि अंगदाला, मारुतीला हे झाले सूक्ष्म कधी व्हायचा, हवेनं जायचा हात मारला. रामाला ही समाधी लागली होती. कृष्णाला जे पहिलेपासून ऋषीमुनीपासून मावल्या बी काही जे होत आहे. पार्वतीनं दक्षराजाची मुलगी आहे, हे शंकर वनवासी होता, जंगलात राहणार आदिवासी हे, मसरवट्यात राहणारा, पण पार्वतीने बी योग्य केला होता. पहिल्या राजाच्या कुणाच्या जे असल्यानं सपत्नीकडे पाहत नव्हता, नवरा योग्य आहे ना त्याच्याशी लग्न करत होते राजाचा मुली. तर शंकरचे नाम अर्ध्या वयामध्ये लहान होते, पण अर्ध्या वयामध्ये तिनं लग्न करून घेतले की मी नवरा करेन, तर मला संपत्ती नको, मला की असाच मला पुरुष पाहिले. पहिल्या जमान्यामध्ये जना मेलानुसार जे लोक होते तर हे जास्त अभ्यास करत होते. एवढी या भारताची संस्कृती आहे. हे स्वर चालायला बंद होते आणि दोन्हीचा वेगानं होता अशा पडून चालली. पुन्हा मागं पडायला अशा स्वर मागं पडायला म्हणजे एकदम लोटून द्यायला, पुन्हा असं करता करता असं एक व्हायला, असे पडायला. तर हे बसण्याचं कारण. आणि असं साधावा मग साधावा भाव जे सांगलेलं आहे, हे आसनाबद्दल सांगलेलं आहे. आणि प्रत्येक संस्थानवाले नवीन कुणाला झालं तुम्ही हे त्याला सावधगिरीनं बसा. आणि हां 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 जे होते याला भासले प्राणायाम म्हणलेलं पात्र दिले म्हणजे हे होणं खरंच आहे. पण त्याच्यावर मी मात करता येतं आपल्याला. हां हां करण्यापासून तोंड बंद करायचं आणि नाकाने आग घालते, आग आवरत नाही, एकदम असं डोलतं, नाही तर मग इतका घुसत. पण ढिलं सोडू नये, मान असे होऊ देऊ नये, असे होऊ देऊ नये, असे होऊ दे नये, असे होऊ देऊ नये. फक्त तुम्ही असं इतकं उंची येते माणसासवर. हे मी कधी कधी उड्या मारतो हे पण ते खरंच. पण माणसानं मुंडकं हे आपलं असंच सोडू नये, हे असं जसं आहे ना असंच बसा. आणि आवडून धरू नका, आवडल्यानं आवडतच नाही, फक्त असं हलते. आणि अखर चांगलं साधलं ना की अखर मी आता सांगतोय माझ्या अनुभव. हे कुठून यायचं आपल्याला. हाट योगामध्ये 12 अंघोळ पहिल्या ड्युटी करतात. हाट योगात समय तुपाती लावायची आणि हे आपला हवा आहे ना कुठं जाते पहिल्या दिवशी, मग काळी करायची, ती लवली झोप तिथं अशी काळी करायची आणि आपली झोप अशी व्हायली ना. मग काही दिवसाखाली श्वास कमी होते, झोप हलत नाही. मग ते पायाचं काळी आपण थोडी झोप जवळ करायची, मग इथं हलनं गेली ते 1 इंच काटून टाकायचं. आपला श्वास पाहायचा असत. असं करत करत तुम्ही सांगलं नाही हे ज्या श्वासोश्वासावर असं करत करत रेचक कुंभक, दीर्घ कुंभक आणि सम म्हणजे पोटात जाऊन ते जायचं नाही. आणि असं 3 तास जर तुम्ही बसाल तिरकाळ ज्ञान, तर मला आता तिरकाळ ज्ञान झालं. हे डोक्याचं स्वर्ग मी कुठं होतो काय नाही तिथून, आणि पुन्हा आलो कुठून जायचं फार तिरकाळ ज्ञान यायला म्हणतात. म्हणजे जन्मात त्याचे मुलं पाहावे शोधून ते मला अपूर्वत्या ज्ञान झालं आणि तुमच्याकडे ओपन केलं. अनुभवाची गोष्ट आहे. आणि जायचं कुठं ते आता इथं मनामध्ये काय झालंय रोज सांगायला. ढोरं मरतात, भूकंप होते, पाणी येते. आता ऐका, तुम्हाला लेकराचे हनुमंतावणी करायचे असेल तर हाच मार्ग आहे. तुम्हाला घर सुधारायचं असेल, संसार सुधारायचा असेल, आपलं भारत सुधारायचं असेल तर हाच मार्ग. सगळे राकेश काहीच करू शकत नाही. हे माझा अनुभव आहे. गाडी उभी राहील, रेल उभी राहते, जंगले हत्ती बोलतात, पाण्याच्या लाठा बंद झाल्या. कुठं तुकारामला, इथं तुकाराम आहे. विशाखापट्टणमला गेलो, त्या माळासारख्या लाठा. आणि सकाळ पहाटे त्या समुद्रामध्ये जहाजात बसून गेलो, असे खाल्लं चाललो तर लाठा कोण करत नाही. तुकारामना पुसलं, साहेब म्हणे हे लाठाच कामून आहे तर नाही बोले
ऐसे हवा है बोले अपन उधर जा रहे, उधर आने वापसी आने के बाद बोले ऐसा होता बोले। बरं म्हणलं गेलो 1-4-5 किलोमीटर गेलो खाली, मग चुकून फिरवली तर जहाज असं करायचं ज्ञान तू करा हो, हे झालं असं चाललंय, हे असं करायला जास्त, पण त्या माळानं लाटा नाहीत ना, त्या भडभड लागतात ना. आता काही संध्याकाळी पाहिलं आम्ही लाटच्या नावा काही अशा व्हायच्या, अशा लाटा. मी आमचं का माळाच्या काठावर नाहीत के रे. मग त्या डरवलं सांगलं, अरे बाबा म्हणे खरं म्हणजे समुद्र माळाच्या काठावर लाटा काढून नाही तर उभं राहिलं. अरे बोले सही है बोले, ऐसा कभी नहीं होगा बोले. मग मला म्हणजे उद्बत्त्या लावल्या, नारळ फोडलं, मला कुछ ना कुछ है विशाखापट्टणम में लाठा बंद, हे सत्य सांगतो. मग याच्यानं काय होते, पाप आहे, पाप म्हणू नका तुम्ही. तुकाराम बाबा म्हणला, एक माणूस म्हणा तुकाराम बाबाला, बाबा म्हणे तुम्ही योगी आहात, संत आहात आणि देवापर्यंत पोहोचले, आम्ही पापी आहो, आम्ही कसं करावं, आम्ही काय करा आहेत त्याचे म्हणे काय गोष्टी करावं लागले म्हणे. तुकाराम बाबा पण लक्षात नाही आपल्या भंगाले. हे त्यांना काय सांगला, अरे मागे पाप केले मानू नका, पुढे आहे जामीन तुका. मला तुम्ही माझ्या मागे या, तुमच्या पापा पुण्याचा गुत्त मी घेतो. मला तुकाराम बाबा मागे पाप केले मानू नका, पुढे आहे जामीन तुका. आज तुम्ही जे वर्णन करायला लागले, आज लाखो लोक माझ्या मागं आहेत, तुमच्या पुढे. तुका म्हणे कैसे आंधळे हे तर काय सांगू तुम्हाला, जास्त कोणाला अनुभव नाही, प्रत्येक माणसाला अनुभव आहे, प्रत्येक गावात अनुभव आहे. हा तुकारामाचा शब्द आहे, ओळखा आता. कोण आहे, कधीच आहे फुलाजी बाबाने काय तयार केले, हे मंत्र, महामंत्र तुकाराम बाबाचे. काय पाप पाप घेऊन बसले, मला तुम्ही माझ्या मागे या, तुमच्या पापाचा गुत्त मी घेतो. आज तुम्हीच वर्णन करायचे. ऐका ऐका, कोण आहे आपल्या भारताची संस्कृती मला माझी नाही, हे मला अभिमान आहे की आमच्या भारताची संस्कृती अशी कुठेही नाही, भारतासारखी कुठल्याच राष्ट्रामध्ये नाही. मान मर्यादा रीत माय बाप साधू संत देव आपल्या भारतामध्ये बाकी कुठेही नाही अशी संस्कृती, हे मला माहीत झालं. सांगा तरले तरते हा भरोसा, ते नाम कोणतं. यथार्थ गोंधळ झाला, आमचा गुरु, आमचा बाबा, आमचा धर्म, आमचा पंथ चालूच आहे. याचा धोका झाला. तुकडे म्हणायचा म्हणलं, या धर्माबद्दल देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. हे विदर्भाचा सगळ्या तुकडे जे राष्ट्रीय संस्थेचे वस्त्र आहे, त्याला का विचार आम्ही या शब्दावर कोणतरी. तुकडेचे पुष्कळ हे झाले तर अनेक ठिकाणी शिष्यात हा शब्द कळाला का तुकडे. देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र, धर्मभेद जातीभेद हे. आणि ताजुद्दीन बाबा हे माझे पुस्तक आहे, त्यांना काळ वाचलं मी की मला हे धर्म पंथ हे काहीच नाही. ताजुद्दीन बाबाचं ज्ञान आणि माझं ज्ञान एकच आहे. ज्ञानेश्वराचं, तुकाराम बाबा, ऋषीमुनी शंकराचं, माझं तेच आहे. बोलण्यात फरक आहे असेल, पण तत्व एकच आहे, लक्षात ठेवा. सगळ्या ह्या चुक्या जे हाता झाल्या हे धर्मपंथामुळं, जाती झाल्या. आता मी जातीवर विचार केला, जाती राहू द्या, म्हणजे आपल्या पुरीच्या 2 लेकरं झाल्या, कामासाठी नाव ठेवतो, ह्या जाती झाल्या, ठीक आहे. पण देवाबद्दल झगडे करणं हे त्याचे 90 ते किती पाप आहे हे सांगताय. या पापाला काही जागाच नाही. आणि हे भोगा लावलो आपण. भेद लयाला जाऊ जगाता, भेद लयाला जर तुकडे मला काय काय निघालं आमचा. आम्ही गुरुदेव सेवा मंडळाचे आहोत, आम्ही वैष्णव हो. आता या जमान्यामध्ये, या युगामध्ये अनेक भेद आहेत. कधी काढणार, जोपर्यंत तुमच्यातला भेद जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला केवढ्या साधू राहू द्या. तुम्ही हे यज्ञ या करा, जमिनी दान करा, तुम्हाला भीक मागावं लागत, देवाची तुम्हाला प्राप्ती होणारच नाही, हे मला विश्वास झाला. देव असा आहे. भेद भेद लयाला जाऊ द्या तुम्ही, हा मी तो हा विचार वेकेश्वर शोधणे गोविंद माधव पाठविते मुद्रा लावण्या लक्षे तो आत्मा प्रत्यक्षे हरी दिसे.
आपला आत्मा. गोविंद माधव यात देही जीव आणि शिव. हा माधव, हा गोविंद. आणि अनेक जिथे संत तिथं देव, देव तिथं संत. तुम्ही आम्ही कोण आहो ओळखा का? मनीच ओळखा ज्ञानबाचा. जिथे संत तिथं देव आणि देव तिथं संत. कुठं आहे? कोण हातून येतं? ते झालं ते झालं. आता तरी कमी समजून घेऊ नका. तुम्ही कार्याला लागा. आपली आपण कला सोडवू ना. हे सत्य प्रत्येकाला आलं. हे काहीच नाही त्याला. आणि तुम्हाला माहीतच झालेलं की बाबा काहीच नाही, मंत्र नाही, तंत्र नाही, गुरु नाही, काहीच नाही. गुरु है एकच है, सबका मालिक एक है, आत्मा है. काय कुठे काय फरक आहे? तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण्या गावचे आहे? सर्व याच्यामध्ये आहे. पण हे मेन गोष्ट एक गेली. आत्मस्वरूपाला विसरले तुम्ही आणि स्वतःची ओळख गुरु असा भेटला नाही. भेटले चांगले, पुष्कळ चांगले. काय भेटता राहणार म्हणे पुसा संताची जाऊन. संतापाशी गेले, मायापाशी आले. मी सांगलो पंढरीला जा, तुळशीला पाणी घाला आणि मी सांगतो तुम्हाला मंत्र, तुम्ही सांगणार कोणाला. आणि तुकाराम बाबा सहज बोलणे हाच उपदेश. घरामध्ये बी आपण कानात फुकतात ना. घरामध्ये जर फुकत असेल कानातच ना. आणि इथे जर कोणी बोलत असेल कानालाच ऐकायला का? ते घरातले म्हटलं काना वेगळे हातात, इथे या मैदानातले वेगळे हात का काना? तेच कान आहे. अशा गडबडी होऊन गेल्या. बाकी चुकीमुळे झालं, जाणून केलं का भेवानं झालं हे मी सांगत नाही. तरी आपली चूक आपली आपण करा सोडून फक्त आपणाला माहीत नाही. वाटचाल देणारे भेटले नाही. आज यामध्ये आता आमच्या इथं, आता इथं मराठी आहे तर आमच्या इथं बा गोंडाचे माणसं कोलमाच्याला भाषा करणं ते आता कारण काय? हे मी लक्ष केलं की देवा मीच मोठा नाही. सत्य ह्या गोंडाच्या बाहेर कोलमाच्या त्याला बोलाय ना, लढायला पडायला. मग आता आत्मा आत्ता आहे का? सूर्याचं उदाहरण दिलं तुम्हाला. तुम्ही आम्ही आजचं हो का? मी जेव्हाचा तुकाराम बाबा जेव्हाचा आहे तेव्हाच्या आम्ही म्हणून आता सगळे मानून घ्या बाई. जे जिजाबाई पार्वती शंकर होते ते तुमचा अवतार आहे. आम्ही फक्त तुम्ही करून पहा. तुम्ही घरामध्ये बसवा. लेकरा तुमच्या स्वरूपाची ओळख येते. शंकर तुमच्या पुढे उभा राहते. स्वतःने अनुभव घेतलं स्वयामध्ये. तुम्ही ध्यान करा. एक महिनाभर तुम्ही कोणी बी असो तुम्हाला झोपून बसू नका. झोपून इथं ध्यान करा. उगाच कोण्या माळावर, कोण्या झाडावर, कोण्या सडकावर ध्यान करा. काय 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 चिन्हे दिसतात. चिन्हे दिसता दिसता काय होते मग आता आकारात यायला तिकडं असणार की आता हे मी पाहिलं आपण दिसलं हे असं. मग झाडावर लक्ष करायचं. वावरातल्या कोण्या माळाच्या, मावाचं, आंब्याचं आपलं ते माहीत असते ना. चांगलं तुम्ही इथूनच तिथं ध्यान करा. प्रत्यक्ष ते आंब्याचं झाड, गोड पानं दिसतात आणि त्याच्या खाली किती गोटी आहात हे देखील अनुभव घेऊ शकतात. जाऊन पहा आणि सांगता सांगता फुलाजी बाबा कुठं झोपी गेलाय आणि हिमालयाला पाहू शकता आणि म्हणलं ते रूप धारण करू शकता. त्याला म्हणतात सिद्धी. आता 18 सिद्धी ध्यानातून 18 सिद्धी या माणसाला 18 सिद्धी आहे. आणि आमच्या महाराजात काय केलं हरिपाठामध्ये सिद्धी लावा पिशेट कया कोण पुशे. काळ लावलं या शब्दाला लक्षात ठेवा. मला किती वैष्णव म्हणत होते तुमचे भिकाजी महाराज, ढगे महाराज, हे तारफे महाराज सिद्धी लावा पिशेटचा कोण पुशे म्हणायचं. मला तिकडे इकडे सांगायचा गुरु केला नाही तर आपलेच माणसे, आपले गुरु आपले हे सिद्धी लावा पिशेचा कोण पुशे. आणि शंकराचं पहिल्या सुरूला काय घेता तुम्ही? आदिनाथ गुरु सकल शिलीचा काय दिमाग आहे? पहिला अभंग तेच घेतात आणि शिलीला पिशेचा कोण पुशे. आता इथं काय की ज्ञानेश्वरीचं मंदिर आहे. आमच्या ज्ञानेश्वरांना निर्जीव चालवले, रेड्या मुखे वेद बोलवले. त्याचलेच पैसे खायचे, ज्ञानेश्वराच्या पुढे भजन करायचं आणि शिलीला पिशेचा कोण पुशे. हे पैसे तिथलेच खायला लागले ज्ञानेश्वराच्या नावानं. आणि ज्ञानेश्वरी वाचवायले आणि शिदीला पिशेत. हे किती भक्त मोठा आहे ज्ञानेश्वराचा. कळालं?
मग तुकाराम महाराज म्हणा, आपला राहतो जागावे त्याचे नावच नाही ठावे, काय जातो हे कळेना. तुकाराम बाबाचं भजन आहे. याचा भावार्थ काय होते? अरे तुमच्याच गावामध्ये देव आहे की रे, तुमच्या शरीरामध्ये आहे की रे, आपण राहतो जागावे त्याचे नावच नाही ठावे. म्हणजे तुमचा आत्मा तुम्हाला एवढा उपकार करून जर ओळख नाही तर काय उद्योग म्हणण्याचा अर्थ आहे असं तुकाराम बाबा म्हणलेला आहे. आपण राहतो जागावे त्याचे नावच नाही ठावे, काय जातो हे कळेना. राग नाना परी मोठे वासुडी आठवण, हा खोडीचा प्रचंड, तुका म्हणे असे सत्य दिवचे घरावा माती. हे काऊन शिवलेली तर अरे तोच बोलायला लागला, जो पांडुरंग म्हणायचा तोच अर्धा लागला की आता असं ओळखलं नाही. आणि जीव आहे म्हणून भजन म्हणायलो, जीव आहे म्हणून संसार करायला, पण दुसरा पांडुरंग कोण नाही. तेव्हा ही अवघड गोष्ट आहे. तुकाराम मला काऊन म्हणला आणि ते मला दुःखाचं तुम्हाला कळालं की खरंच आम्ही आमच्या आत्मस्वरूपापासून दूर गेलो की तुम्हाला सगळ्याला कळालं आहे ना. आपण राहतो जाग आहे म्हणजे आपल्या देहाचा असून याची ओळख नाही, तेवढा उपकार आहे याचा. माहिती गर्भातून तुम्हाला बाथरूम आणलं त्यांना आता मी तुम्हाला इथं बसवलं, उभे राहून बोलाले कोणाच्या सत्यानं, कोणा दिले हात पाय, कोणा म्हणता बाप नाही, हा कोणा पिंजरा बनवला आहे, याचं कोणा रक्षण केलं, एवढी कारागीर कसं बनवलं, ईश्वर यामध्ये कसं आणून ठेवलं, तो कोण आहे हे ईश्वरामध्ये कोण दिले. तो का केवढा केवढा अनुरेनो थोडा लोक पार्थला का केवढा. तो का जुनाट मी रासे जुन्या दोंदड्याच्या राशेत आबरेला आमच्या आबरेटामुळं आम्ही आबरेट तुकाराम बाबा म्हणलेला विसरूनच गेलो. तुका जुनाट मी राहते जुन्या दोंदड्याच्या राशी. आणि आता हे सर आपल्या जेव्हा पहिल्या जुन्या गेला मला वाटतं तुकाराम गेला पण नाही गेला, तुम्ही तेच आहात जुनेच आहात तुम्ही हे सत्य. तुका जुना तुम्ही राशी होताना जुन्या दोन राशी एवढाले कंस होते, एवढाले ते तुझं पण हावऱ्यासारखं इतकं चुकलं आपलं, बाकी काही नाही. हा माणूस लहान नाही, मी जास्त बोलत नाही आता. हे काला या गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बालकृष्णा नंदाघरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. हे आपला काळ हे काला लक्षात ठेवा महाराज हो. ऐका, हे आंबट दही नाही, या गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा ही समाधी. हे लढायला मावल्या आनंदाला नरनारी गडी आणि मावल्या. आता हे काला, हे काला केला कृष्णानं आणि हे तुमच्या पुढे कृष्णाचा काला हे दही आंबट केलं. आणि आता हे काला आता आपला देह आहे, हे तेच काला आहे कृष्णानं, हेच काला केला. बालकृष्ण आनंदा घरी म्हणजे आनंदही आनंद, बालकृष्ण आनंदा घरी आनंद नरनारी. हे काला, हे काला केला. येदे पेंडे सुदाम म्हणजे गर्व अभिमान, 3 पोहरं खाण्यावर राहिला कृष्ण आणि दहीहंडी फोडली. हे मडकं नाही फोडलं, हे 17वे जीवन म्हणतात. गुरुपुत्र होय का, 17वे जीवन म्हणतात, अमृतपान म्हणते कोणी. ही दहीहंडी फोडली आणि या 3 पोहरं कोण, येंड्या पेंड्या सुदाम त्याचं नाव लंगडा फंगडा गर्व अभिमान कपट, हे 3 पोहरं संतान कृष्णानं पायाखाली घातले 3 गुण आणि त्याच्या खांद्यावर उभा राहून अमृतपान पिला. हे आपल्या भारताचा काळ आहे. तुका म्हणे छंदे मन मोहिले वैद्य. हा तुम्ही जे वर्णन करायला लागले पहिले केलं होतं ते काळात तुमच्या मुंबरखेडामध्ये आता चालू आहे. तुमच्या काल्याचा माल दाखवा. सत्ताचा काला कृष्णाचा तुकाराम बाबाचा काला आहे. तुका म्हणे छंदे मन मोहिले वैद्य म्हणजे आत्मा, आत्मा तुम्हाला वेडा करावा लागला. यात देही यात डोळा सुखा दुखाचा सोहळा.
सांगा, मी जास्त बोलत नाही आता. नमस्कार, ओळखा.